नमस्कार मित्रांनो, आज आपण सम आणि एनी कधी वापरायचे यामध्ये फरक काय आहे हे बघणार आहोत आणि तेही अगदी साध्या सोप्या दैनंदिन उदाहरणासह। तर सुरुवातीला सम विषयी बघूया। सम कधी वापरायचे? समचा वापर आपण पॉझिटिव्ह सेंटेन्सेस मध्ये करतो, ज्या वाक्यांमध्ये होकार आहे अशा ठिकाणी आपण सम वापरतो। उदाहरणार्थ, I have some friends, she bought some mangoes। तसेच समचा वापर आपण ऑफर आणि रिक्वेस्ट साठी सुद्धा करतो। उदाहरणार्थ, would you like some tea, can I have some water। तर एनीचा वापर आपण कधी करतो? एनीचा वापर आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये करतो। तसेच त्याचा वापर आपण क्वेश्चन्स म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी सुद्धा करतो। निगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये एनीचा वापर कसा करायचा? उदाहरणार्थ, I don't have any money, she did not buy any fruits। तर तेच क्वेश्चन मध्ये एनीचा वापर कसा करायचा? Do you have any sugar? Is there any problem? थोडक्यात म्हणजे समचा वापर हा सकारात्मक वाक्यामध्ये किंवा पॉझिटिव्ह सेंटेन्सेस मध्ये करायचा आहे आणि एनीचा वापर आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे नकारात्मक वाक्य आणि प्रश्नांमध्ये करायचा आहे। तुम्हाला सम आणि एनी या दोन्ही शब्दाचा वापर करायला समजला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हे दोन्ही शब्द तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये बोलत असताना वापरा।